नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आज आपण मेघाबाईचे पेपर कटिंग पाहणार आहे. या पद्धतीने जर पेपर कटिंग केले तर बाही उचलली जात नाही आणि मुंड्यामध्ये खेचली जात नाही. हा व्हिडिओ पूर्ण पहा. काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये लिहा. इथे आपण मेघाबाईचे पेपर कटिंग करणार आहे. त्याच्यासाठी आपण उंची 3 घेणार आहे. बाही उंची 3 आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून 4 इंच बाही उंची टाकणार आहे. इथे आपण डबल फोल्ड पेपर आहे तिथे आपण 4 इंच बाही उंची घेणार आहे. बाही उंची ही आपण 4 इंच घेतलेली आहे आणि बाही रुंदी 6 इंच आहे. त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई माया वाढवणार आहे. या पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि आता आपण कॅप उंचीच म्हणजे बाहीची मुंडा खोली टाकणार आहे. बाहीची मुंडा खोली आपण 2.5 इंच घेणार आहे. या पद्धतीने 2.5 इंचावरती मार्क केलेली आहे तिथे आपण बाहीला आकार देण्यासाठी माप घेणार आहे. छातीचा चौथा आपला 9 इंच आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी करून आपण 8.5 इंचावरती मार्क करून घेणार आहे. 8.5 इंच मार्क केलेले आहे. तिथून पुढे आपण शिलाई माया 1.5 इंच घेणार आहे आणि 2.5 इंचावरती आपण आडवी लाईन करून घेणार आहे. जिथे आपण 8.5 इंचावरती मार्क केलेले होते तिथून आपण कॅपला आकार देण्यासाठी वरच्या साईडला 1 इंचावरती मार्क केलेले आहे. तिथे आपण 8.5 इंचावरती मार्क केलेले आहे. तिथून आपण तिरपी लाईन करून घेणार आहे आणि त्या तिरप्या लाईनचा मध्यबिंदू घेणार आहे. तिरपी लाईन आपली 8 इंच आहे. आपण 4 इंचावरती मार्क करून घेणार आहे आणि इथे जे आपण तिरपी लाईन घेतलेली आहे ती अशी घ्यायची नाही. आपण मेघाबाई कट करत आहे त्यामुळे आपण ही तिरपी लाईन कशी घ्यायची ते पाहूया. इथे आपण 8.5 इंचावरती मार्क केलेले आहे ना, तिथं आपण बरोबर खाली 1 इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे आणि मग ही तिरपी लाईन घ्यायची आहे. या पद्धतीने. आणि आता या तिरप्या लाईनचा मध्य घ्यायचा आहे. ही तिरपी लाईन आपली 8.5 इंच आहे तर आपण 4.25 इंचावरती मार्क करून घेणार आहे आणि तिथून अर्धा इंच वरती मार्क करून बाहीच्या कॅपचा आकार देऊन घेणार आहे. या पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे मार्क केलेले आहे. इथे आपण दंडघेर घेतलेला आहे. तिथे आपण 1 इंच खाली घेणार आहे आणि ही शिलाई मायेची रेषा आपण काढून घेणार आहे. या पद्धतीने आपण मेघाबाईचे पेपर कटिंग करून घ्यायचे आहे. आता इथे आपण आकार देताना हा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने जर बाही कट केली तर इथून बाही उचलली जात नाही आणि मुंड्यामध्ये खेचली जात नाही. म्हणून या पद्धतीने आपण मेघाबाई पेपर कटिंग करून घेणार आहे. आपण नॉर्मल बाहीमध्ये काय बदल केलेला आहे, इथे जो आपण दंडगीर घेतो त्याच्या गोलाकार देण्यासाठी इथे आपण 1 इंच खाली घेतलेले आहे आणि हा गोलाकार देऊन घेतलेला आहे. कॅपचा आकार देण्यासाठी आपण ज्या आपण 2.5 इंचावरती मुंडा खोली घेतलेली आहे तिथून आपण 1 इंच खाली घेतलेले आहे आणि तिथून आपण तिरपी लाईन घेऊन कॅपचा आकार देऊन घेतलेला आहे.
आता आपण बाहीची पेपर कटिंग करूया. आता इथे आपण बाही कट करून घेऊया. आता आपण हा आकार देण्यासाठी पावणे 1 इंच आपण या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण मेगा बाहीचे कटिंग केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.